नमस्कार भावांनो बहिणींनो. तुमच्या ताईला बरं नव्हतं वाटू लागलं 2 दिवसापासून, तर मग फोनच हातात नाही धरला आणि व्हिडिओ नाही काढला आहे. छकू दिदी आज बरं वाटलं तर म्हणलं चला आपण व्हिडिओ काढून घ्यावा. आता बरंच नव्हतं वाटू लागलं मला. छकू दिदीचे चाललेत कपडे धुणं, लय मोठे कपडे धुतलेत तिनं. आता ताईला स्वयंपाक करायचा आहे. तर आपल्या भैयाला लय आवडत्या सोयाबीन वड्या, तर आज बनवायची सोयाबीन वड्याची भाजी. त्याला आवडत्यात. आहे ना छकू दिदी? बहीण म्हणे त्याची, जाय मम्मी तू आता स्वयंपाकाची तयारी कर. 10 वाजता यायला लागलाय, म्हणजे 2-3 दिवसच 10 वाजता येईल आणि मग नंतर नाही येणार, ते 12लाच येईल. तर आता सकाळची थोडी ताईच्या मागं घायचे, म्हणजे छकू दिदी बरीच मदत देते. आता मी घरं घासून घेतले, घरं घासले. आता सकाळचे कामं झाले, आता स्वयंपाकच करायचा आहे. छकू दिदी कपडे वाळू घालन आणि तिची मम्मी स्वयंपाक करण. चहा प्यालाय आता आम्ही. सगळे कंप्लीट कामं झालेत घरातले. आता हे काहीच कामं नाही राहिले, आहे ना दीदी? हा, तर छकू दीदी म्हणते मी थोडी बसणार, मग मी घडो काढते आणि कपडे मीच वाळू घालीन. आता कपडे वाळू घालतील, लगेच स्वयंपाकाची तयारी करून ताई. आता 10 वाजताच्या आत स्वयंपाक करायचा असला मग पटकनच कामं वगैरे आवरावं लागते. असं पण कामं झालेत म्हणायचे सकाळचे. आता कपडे वाळू घालायचे एवढे आणि मग ताईचे कामं झाले. मग थोडी बसते आता मी इथंच पाटावर. कपडे धुतले तर छकू दिदी म्हणती प्लास्टिकचा पाट घेतेले मी कपडे धुवायला, म्हणजे मग ते लाकडाचा असला तर हे होऊन जातो. आहे ना छकू? हे ड्रेसचे गळे मस्त आहेत बरं, चिटकून असेच पाहिजे व्हिडिओ काढायला. चिटकून गळे मस्त छान वाटते. कलर कसा वाटायला छकू मला? कपडेच घालत नसते मी व्हिडिओ काढायला, पण म्हणलं आज आता त्याच कपड्यावर व्हिडिओ काढते मी. त्याच म्हणलं कटाळ येतोय कपडे बदलायला. म्हणलं चला आता थोडंसं आपण. उजेड येतोय का छकू या घरात? किती छान उजेड येतोय या घरातच. जास्त मस्त व्हिडिओ निघते झकझकाट. आहे ना दिदू? दोन्ही लाईट चालू असले ना मग आपले व्हिडिओ लय भारी येतात, नाही तर मग एकच लाईट चालू असला तर अंधारात येते. मग तब्येत बरीच नव्हती, लय पोट दुखायचं. मग 2-3 दिवस लय सारखं पोट दुखू लागलं. मग मी व्हिडिओच नाही काढले, म्हणजे गरमीनंच झालं तर मला. ते गरम वातावरण आहे ना इकडं सुरतलं, त्याच्यामुळं. मग दाजी म्हणे छकूचं चाललंय हसणं, म्हणजे अंडे पण नाही खायचे म्हणे गरमीची. आणि मी अंडा घोटाळा खाल्ला होता आणि मग पोटच दुखणं चालू झालं. त्याच्यामुळं मग 2-3 दिवस झाले अंडेच नाही आणले. म्हणलं नकोच आता गरमीची. आता तुमच्या ताई म्हणून, म्हणजे तुमच्या दाजीला सांगितले मी तुम्हाला खमण आणा, मी करते सोयाबीन वडी. त्या सोयाबीन वडी आवडत नाही. आज जाईन मी भाजीपाला आणायला. मग बरं वाटू नव्हतं लागलं ते गेलेच नाही. असं झालं. आता जाणं लागेल मला आज संध्याकाळी. आणि मार्केटात पण तेच भाजीपाला असते, काहीच आल्लक नसतं इकडं. माझ्या आईचं म्हणणं आहे ताई तू बाहेर गेली तर बाहेरचे व्हिडिओ काढून आणायचं आहे. तर आता तसंच करावं लागेल. थोडी बाहेर गेले तर. पावसाळ्यात थंड वातावरण असते पण पाऊस पडतोय बाहेर, तर आता उन्हाळ्याचा इंटरेस्टच येत नाही बाहेर गरमीचा व्हिडिओ काढायला. पण आणावं लागा जाईल थोडं. चॅनल पण मग पाहणार आलं, पण बाहेरचं वातावरण असलं थोडंसं मग आवडतंय. आता तसंच करावं लागेल. काही बाहेरचं वातावरण, काही रेसिपी, कधी काय असंच करावं लागेल. सकाळचा नाश्ता घरातले कोणीच करत नाही. आता भैया शाळेत जायला असतोय, तो काय नाश्ता करत नाही. मग त्याच्यामुळं नकोच चालतंय द्यायचं नाश्ता करायला. मग कोणीच नाही करत. मग म्हणून मी आता काहीच टाकाना नाश्ता बनवताना का काय. आमच्या इकडं आज लय आभाळ आहे. आभाळ आले आज. एवढं काय गल्लीत आपल्या शांत निवांत वातावरण आहे. शाळा चालू झाली तर आता लेकरं शाळेत चालले, त्याच्यामुळं निवांत वातावरण. उन्हाळ्याच्या सुट्टीत राहायचा दांगडू, आमच्या गल्लीतले दांगडू राहायचा खाली. आहे ना छकू? लेकरं खेळायची. आता सगळे शाळेत जातात. आता आपला भैयाचं म्हणजे 8 दिवस झाले ते शाळा चालू झाली, पण ते कालपासून चाललाय. तर भैयाला नाही निघत भुकाचा दम, त्याच्यामुळं मग लवकरच स्वयंपाक करून घ्यावा लागतोय.
आणि त्याच्या बहिणीने नुसते कपडे धुतले तर थकली त्याची बहीण. कपडे वाळू घालायचे तर ती म्हणते मी थकले आता. असं होतं लेकरायला. आळशी होते लेकरं शिट्टीनं लय. हाय ना छकू दीदी? छकू दीदी केस धुतली ना? इथले असे तेल लावत नाही डोक्याला तर असे ढिल्ला ढिल्ला बुचुडा होतोय. मोकळे मोकळे केस आहेत महिले. मग आपण बुचुडा मारला ना तर लगेच हे होऊन जाते. तरी मैत्रीण म्हणती मला ताई तुमच्या डोक्यात गुतागुत होत नाही का? व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.